नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांना त्यांच्याच विरोधात कल असल्याचं कारण देत तिकीट नाकारण्यात आलं होतं। त्यानंतर त्या नाराज देखील झाल्या होत्या, परंतु त्यांची नाराजी दूर करत त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं आणि आता त्या रिसोड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे। भावना गवळी या महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 2 ते 2.5 दशकं सक्रिय असून त्या कायम चर्चेत राहिल्या आहेत। रिसोडमधून भावना गवळी लढणार असतील तर तिथली आत्ताची परिस्थिती काय आहे, कोण कोण तिथून इच्छुक आहेत, या संदर्भात आपण या व्हिडिओतून सविस्तराने जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघातून भावना गवळींनी निवडणूक लढवण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली आहे। या त्याच भावना गवळी आहेत ज्यांच्यावर महाराष्ट्रातील शिवसेना व भाजपमधील सत्ता संघर्षाच्या काळात भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप झालेत। त्यांची चौकशी सुरू झाली त्यावेळी विरोधी पक्षातील विशेषतः शिवसेनेतील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या, परंतु त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झालं। त्यावेळी आरोप झालेल्या बहुतांश नेत्यांनी शिंदेंची साथ देत भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्रात सेना भाजपचं सरकार आलं। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून तत्कालीन खासदार भावना गवळी इच्छुक होत्या, परंतु त्यांच्याच विरोधात जनतेचा कल असल्याचं कारण पुढे करत भाजपनं दबाव टाकून भावना गवळी यांना तिकीट मिळू दिलं नाही, अशी चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात झाली। तिकीट न मिळाल्यानं भावना गवळी नाराज देखील झाल्या होत्या। पक्ष नेतृत्वानं चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली आणि नुकतीच त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली। आता रिसोड विधानसभा मतदारसंघावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपला दावा सांगितलाय आणि भावना गवळी तिथून इच्छुक आहेत। त्यांच्यासोबतच आणखी 2 उमेदवार इच्छुक आहेत। वाशिम, कारंजा आणि रिसोड हे 3 विधानसभा मतदारसंघ वाशिम जिल्ह्यात येतात। वाशिम आणि कारंजा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तर रिसोड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे। त्यामुळे महायुतीतून रिसोड विधानसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार याची चर्चा सुरू असतानाच या मतदारसंघावर शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार व माजी खासदार भावना गवळी यांनी दावा केलाय। महायुतीमधून ही जागा शिवसेनेला सुटली आणि पक्षानं व महायुतीच्या नेत्यांनी आदेश दिला तर आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं भावना गवळी यांनी म्हटलंय। त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी आपण काम करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय। रिसोड विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिला तर दिवंगत माजी महिला बाल कल्याण मंत्री सुभाष जनक हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत इथून विजयी झाले होते। या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांचा 3040 मतांनी पराभव केला होता। त्याचबरोबर तेव्हाचे भाजपचे तत्कालीन आमदार विजयराव जाधव यांचा देखील त्यांनी पराभव केला होता। 2013 मध्ये सुभाष जनक यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। या पोटनिवडणुकीत सुभाष जनक यांचे पुत्र अमित जनक निवडून आले। या पोटनिवडणुकीत त्यांचा सामना भाजपचे माजी आमदार विजयराव जाधव यांच्यासोबत झाला होता। त्या निवडणुकीत अमित जनक यांनी त्यांचा 16,708 मतांनी पराभव केला होता। 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील अमित जनक यांना काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी दिली आणि ते विजयी देखील झाले। या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांचा 2141 मतांनी पराभव केला। मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत अमित जनक यांनी विजय मिळवलाय, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुतीतून शिवसेनेच्या भावना गवळी यांच्या बरोबरच भाजपने देखील या मतदारसंघावर आपला दावा सांगितलाय। 1999 ते 2004 या वेळेत भाजपचे उमेदवार विजयराव जाधव हे विधानसभेवर निवडून गेले होते, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप पुन्हा एकदा विजयराव जाधव यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। महायुतीतून भावना गवळी, विजयराव जाधव यांच्या सोबतच गेल्या वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनंतराव देशमुख यांचे पुत्र नकुल देशमुख हे देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे महायुतीमधून ही जागा कोणाला सुटणार आणि या तिघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महायुतीसोबतच महाविकास आघाडीचे सुद्धा टेन्शन वाढणार असल्याचे चित्र सध्या या मतदारसंघात पाहायला मिळतंय। त्यांचं हे टेन्शन स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे वाढणार आहे।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामोदर इंगोले हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन अनेक आंदोलनं करून शेतकऱ्यांची मनं जिंकली आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तिरंगी लढत होईल असं दिसतंय. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतून रिसोडची जागा कोणाला सुटणार, उमेदवारी भावना गवळींना मिळणार की अन्य कोणाला, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.